नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आत्ताच दिवाळीचा सणासुदीचा सगळा माहोल संपलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण रुटीन सुरू करतो आहे. शाळाही सुरू झालेल्या आहेत. तर मला काही कमेंट्स अशा बघायला मिळाल्या की आजकाल मुली मंगळसूत्र घालत नाहीत, टिकली लावत नाहीत, बांगड्या घालत नाहीत. तर मॅडम याविषयी काहीतरी बोला. ठीक आहे म्हटलं, बोलूया. कारण ह्या सगळ्या ज्या डिमांड्स आहेत किंवा ह्या सगळ्या कमेंट्स आहेत ह्या आमच्या महिला वर्गाने केलेल्या आहेत. यात कुठल्याही पुरुषाचं तरी त्याच्यावर नक्की नाव नाही आहे. स्त्रियाच म्हणत आहेत की हल्लीच्या मुली टिकली लावत नाहीत, बांगड्या घालत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत, साडी नेसत नाहीत. स्त्रियांनी स्त्रियांच्याकडून नवीन पिढीकडून केलेल्या या अपेक्षा मी एक पूर्वी व्हिडिओ केला होता. त्यामध्ये मी ज्यांचा नवरा मेला आहे, एक्सपायर झाला आहे किंवा वारला आहे अशा महिलांनी मंगळसूत्र घालावं, लाल कुंकू लावावं, टिकली लावावी, त्यांना सन्मान पहिल्यासारखाच त्यांचा सन्मान असावा, त्यांना वेगळी दुय्यम वागणूक देऊ नये असा मी एक व्हिडिओ केला होता. आणि खरंच ते जे विचार होते ते तुम्हालाही सगळ्यांना खूप आवडले होते. तर मला आज हेच सांगावं लागते की एखादी स्त्री जेव्हा तिचा नवरा वारतो त्यावेळेला त्या नवऱ्याचं अजूनही प्रेत तिथं असतानाच तिचं कुंकू काय पुसलं जातं, तिच्या बांगड्या काढून घेतल्या जातात, मंगळसूत्र काढून घेतलं जातं आणि तिला रडवलं जातं किंवा तिला अपमानित केलं जातं. तिचा समाजातला सन्मान हा जाणून बुजून घरातल्या काही मोठ्या स्त्रियाच हे काम करत असतात. नवरा मेल्यावर तिला अपमानास्पद सगळ्यांच्या देखत वागणूक दिली जाते आणि घरातल्या स्त्रिया हे काम करत असतात. आणि त्यावेळेला मला एक असं वाटलं की हे किती चुकीचं आहे. नवरा मेला, आजाराने असेल, म्हातारापणामुळे असेल किंवा काय ह्याच्यामुळे, बाईचा काय संबंध आहे? मेला त्याला, तो मेला ना, हिचा अपमान का करता तुम्ही? स्त्रीचा का तुम्ही अपमान करता? समजलंच नाही. मी कित्येक ठिकाणी आजकाल हे बदल घडताना बघते आहे. मुली स्वतःहून म्हणत आहेत मी कुंकू पुसणार नाही, मी मंगळसूत्र काढणार नाही, मी बांगड्या वाढवणार नाही, मी माझ्या काहीही बदल करणार नाही. मुली खूप धाडसाने बोलत आहेत. त्यावेळेला इतर लोक कुचकुच करतात. पुरुष काहीही या विषयावरती बोलत नाहीत. उलट जी काही सामंजस्याची चांगली भूमिका असते ती पुरुषांची असते. बायका मात्र नावं ठेवतात अशा वेळेला, विशेषतः सासरकडची माणसं. तर मला असं वाटलं त्यावेळेला आणि म्हणून हा सन्मान स्त्रियांना मिळाला पाहिजे. ही अपमानाची भूमिका त्यांना नाही मिळता कामा. एकतर दुःखाचा डोंगर त्यांच्यावर असतो, त्यांचा पार्टनर गेलेला असतो आणि अशा वेळेला अपमान तिचा करून इतरांना सगळ्यांना काय मिळतं हे मला समजत नाही. उलट तिचं मुळात जे खच्चीकरण झालेलं असतं त्यात आणि जरा तिचं खच्चीकरण करण्याचंच हे काम असतं. अशा पद्धतीने नवरा मेलेला समोर असताना, त्याची बॉडी असताना तिला अशी वागणूक द्यायची ही अत्यंत चुकीची, हीन आणि काय म्हणतात त्याला, पाशवी किंवा अमानुष वागणूक आहे. पण मुली स्वतःहून हल्ली या सर्व गोष्टी करायला नकार देत आहेत. मुली धाडसी व्हायला लागलेल्या आहेत. या ठिकाणी मुलींना ज्यांना असं वाटतं की ठीक आहे, या ठिकाणी मी मंगळसूत्र घातलं पाहिजे, जरी नवरा गेला तरी त्यांना घालू द्यावं. तिला जर का असं वाटत असेल की नाही मी लग्न झाल्यावरती जशी मी होते तशीच मी आताही राहणार आहे, तिला राहू द्यावं. तो तिचा सन्मान आहे. तिचा अपमान करू नये, तिचं जगण्याचं खच्चीकरण कधीही करू नये. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला मुद्दा हे माझ्या एका ठिकाणी मी बघितलं
आणि त्यावेळेला मला जे बघण्यात आलं ते मी तुमच्याशी आत्ता बोलले. तसंच मुलींनी लग्न झाल्यावरती मंगळसूत्र घातलं पाहिजे, टिकली लावली पाहिजे, बांगड्या घातल्या पाहिजेत, साडी नेसली पाहिजे किंवा जे काय असेल ते. म्हणजे जे काही असेल ते सगळं स्त्रियांनी केलं पाहिजे. नवरा आहे म्हणून केलं पाहिजे, नवरा नाही म्हणून केलं. का बाबा ना? सगळ्या स्त्रियांवरच का हे सगळे नियम, ही बंधनं? हे स्त्रियांनीच का केलं पाहिजे? लग्न झालेल्या पुरुषाचं कुठलं असं खूण आहे की ह्याचं लग्न झालेलं आहे? काही खूण नाही त्याच्याकडे. लग्न झाल्यावर समजा त्याची बायको मेली तर त्याच्याकडे कुठली अशी खूण आहे की त्याची बायको मेलेली आहे? काही नाही. आधी तो ज्या कपड्यात असतो तोच कपड्यामध्ये असतो. जसा पूर्वी दिसत असतो तसाच पूर्वी दिसत असतो. ना त्याच्या चेहऱ्यात बदल होत, ना त्याच्या कपड्यात बदल होत, ना त्याला कोणी वेडवाकडं बोलवत. मग जे काही असेल, अपमानास्पद जी काही वागणूक द्यायची असेल किंवा जी काही बंधनं घालायची असतील, नियम घालायचे असतील, ती सगळी स्त्रियांनाच का? प्रत्येक गोष्ट. आणि हे सगळं काम स्त्रियाच करत असतात. समाजातल्या काही स्त्रियाच स्त्रियांना त्रास देण्याचं काम करत असतात असं मी म्हणेन. स्त्रियाच स्त्रियांना गुलामीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे असं का? हे बरोबर आहे का? नाही बरोबर, चूक आहे. कपड्यांच्या बाबतीत मी मान्य करते की बाहेर गेल्यावरती चुकीचे दिसू नयेत असे कपडे मुलींनी वापरले पाहिजेत, ज्याच्यामुळे समाजातल्या काही नजरांना आकर्षित करून घेतलं जाईल असे कपडे वापरू नयेत. याबद्दल मी नक्कीच म्हणेन की मुलींनी कपडे वापरताना, स्त्रियांनी कपडे वापरताना, अगदी म्हाताऱ्या स्त्रियांनीसुद्धा कपडे वापरताना कपड्यांचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही घरात काय वाटेल ते करा. घरातसुद्धा मोठी माणसं असतील तरी स्त्रियांनी बेतानीच कपडे व्यवस्थित वापरले पाहिजेत. पण इतर बाबतीमध्ये मात्र मी अजिबात हे मान्य करणार नाही की स्त्रियांनी असंच वागलं पाहिजे, असंच नवरा मेल्यावर असं वागलं पाहिजे, लग्न झाल्यावर असं वागलं पाहिजे. समजा हे कधी सगळं होतं? जेव्हा स्त्रिया ह्या घरात होत्या, बंधनात होत्या, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य कुठलंही नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं समाजात. त्यामुळे घरातल्या स्त्रिया, वयाने मोठ्या स्त्रिया बॉसिंग करायच्या, डॉमिनेट करायच्या लहान मुलींवरती, ज्या लग्न करून नवीन यायच्या त्यांच्यावरती ह्या बॉसिंग करायच्या. कारण की त्यांना बाहेर जाता येत नव्हतं, त्यांचा जो करारी कणखर स्वभाव होता तो बाहेर दाखवता येत नव्हता. आणि यासाठी त्यांचं जे काही वागणूक असायची ती स्वयंपाकघरात त्यांच्याच घरातल्या मुलींवरती किंवा त्यांच्या घरातल्या इतर स्त्रियांवरती. आणि तेच नंतर हळूहळू पुढे चालत आलं आणि वयाने कमी असणाऱ्या स्त्रियांच्याकडनं अपेक्षा करायला लागल्या. कारण की त्यांनी जर का पुरुषांच्याबद्दल अपेक्षा केल्या तर त्यांना कोणी विचारणारं नव्हतं, आजही नाही. बायको जेव्हा एखादी अपेक्षा करते पुरुषाच्या बाबतीमध्ये त्यावेळेला त्या विचारायला आजही किंमत नाही. पुरुषानं मात्र ढीक सांगायचं, हे असं वाग, तसं वाग, असं वागू नको, तसं वागू नको, माझ्या आईशी असं वागू नको, माझ्या बहिणीशी असं वागू नको, समाजात असं वागू नको, बाहेर असं वागू नको, येऊ नको. हे सगळं पुरुषाने स्त्रीला सांगायचं. स्त्रीनं पुरुषाला सांगायची अजूनही पद्धतच आली नाही. आणि सांगितलं तर तो कोलवून लावतो, विचारच करत नाही, लक्षच देत नाही, कितीही असू दे. बायकोसमोर भलेही असं असं करेल, बाहेर स्वतःला जाऊन करायचं तेच करेल. आणि अजूनही हीच मानसिकता पुरुषाची आहे की त्याला असं वाटतं की बायकोचं ऐकणं, ही एवढी आपली बायको शहाणी नाही किंवा हुशार नाही की तिनं आपल्याला काही सांगावं. पण आणि हाच पगडा हा घरातल्या स्त्रिया ज्या असतात मोठ्या, त्यांना मग असं वाटतं की आपलं कोणीतरी ऐकलं पाहिजे. आणि म्हणून त्या घरातल्याच स्त्रियांवरती डॉमिनेट करायला लागतात किंवा बॉसिंग करायला लागतात. किंवा त्यांना गुलाम समजायला लागतात. त्यामुळे स्त्रीच स्त्रीची शत्रू व्हायला लागली पहिल्यापासून आणि आजसुद्धा. पण तेव्हा त्यांना स्त्रिया बाहेर जात नव्हत्या,
त्यांच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं, ना विचाराचं ना शिक्षणाचं. शिक्षणाने त्या प्रगत झाल्या, विचारही त्यांचे प्रगत झाले, पैसे मिळवायला लागल्या, आर्थिक स्वातंत्र्य आलं, त्या घराच्या बाहेर पडायला लागल्या, गावाच्या बाहेर पडायला लागल्या, देशाच्या बाहेर जायला लागल्या एकट्या. आणि तरीसुद्धा जर का काही जणी जर का म्हणत असतील की स्त्रिया मंगळसूत्र घालत नाहीत, लग्न झाल्यावर मुली टिकली लावत नाहीत, बांगड्या घालत नाहीत, नाही तर नाही. आपणच स्त्रियांच्यावरती कशाला बंधनं लादायची हो? ह्या छोट्या छोट्या बंधनांना काय एवढं मोठं असं? त्यांना वाटलं तर घालतील, नाही वाटलं तर नाही घालणार. कारण की जेव्हा त्या घालतात ह्या सर्व आभूषणं, त्यावेळेला त्यांची आवड असते, त्यांना हवं असतं व घालायचं असतं, त्यांना कुठेतरी संरक्षण वाटतं समाजामध्ये म्हणून घालतात. आणि ज्या स्त्रिया धाडसी आहेत, कणखर आहेत, किंवा ज्यांच्या आजूबाजूला असा सगळा माहोल आहे, परिस्थिती आहे की त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना फारशी किंमत नाही, तर त्या ठिकाणी त्या गोष्टी वापरण्याचा काही संबंधच राहत नाही. मुली हल्ली जीन पॅन्ट घालतात, पॅन्ट शर्ट घालतात, साडी नेसत नाहीत, फंक्शनला तेवढी नेसतात, फार आनंदाने नेसतात. पण नॉर्मल त्यांना जे कम्फर्टेबल वाटतं बाहेर समाजात वावरताना, नोकरी करताना, ते त्या पद्धतीने राहतात. ज्या पद्धतीचे कपडे घालतात त्या पद्धतीने राहतात त्या. तर त्याला नावं ठेवायचं काम आपण का करतो? काय गरज आहे? का बायकांचा हा खोडच आहे, नावं ठेवणे. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायची म्हणजे आपल्याला शहाणं समजतात असं बायकांना कुठेतरी वाटतं, असं मला वाटतं. नावं ठेवायला काय अक्कल लागत नाही, नुसती नाव ठेवलं की झालं का? नाव ठेवलं की तुम्हाला असं वाटतं की आपण फार मोठे आहोत म्हणून दुसऱ्याला नावं ठेवतो. आणि म्हणून स्त्रिया ह्या दुसऱ्याला पटकन नावं ठेवत असतात असं मला वाटतं. कारण की ती सोपी गोष्ट आहे ना नाव ठेवणे. नाव ठेवलं मोकळं झालं. नाव ठेवून एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं किंवा नाव ठेवायचं आणि आपण किती शहाणा दाखवायचं, अशी नावं ठेवायची आणि आपली ही चुकीची विचारधारा किंवा ही चुकीची विचारांची विष ही लोकांच्यात पसरवायचं काम ह्या काही स्त्रिया करत असतात. आणि ते चुकीचं आहे. हे असं करता कामा नये. स्त्रीला स्वतःला कळतं, मुलींना स्वतःला कळतं की आपण कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. फक्त मी कपड्यांच्या बाबतीमध्ये सांगेन की ते कपडे मात्र बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीने वापरतात. पण तोही त्यांचा प्रश्न आहे. त्या जगामध्ये हिंडत असतात, फिरत असतात, वावरत असतात. त्याचे काय परिणाम होणार आहेत किंवा होतील ह्याचीही त्यांना जाणीव असते. आणि त्या परिणामांना सामोरं जायची त्यांच्यात ताकद असते. काही वेळेला असे काही होतं की फार चुकीचे परिणाम होतात, पण हा तो वेगळा प्रश्न आहे. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून विनाकारण मुलींना नावं ठेवणं हे फार चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा विषय मी घेतला की लग्न झाल्यावर मुलींनी हे सगळं घालायचं, हे कंपल्शन. नवरा मेल्यावर हे सगळं काढायचं, हेही कंपल्शन. ही सगळी कंपल्शन, ही बंधनं जणू काही समोरची स्त्री ही गुलाम आहे असं समजून ही लादली जातात. ही खूप चुकीची आहे. स्त्रीला जसं वाटतं तसं तिनं वागावं. घालावंसं वाटलं मंगळसूत्र घालावं, नाही वाटलं सोडून द्यावं. हा तिचा प्रश्न आहे. तिला जे छान वाटतं ते तिनं करावं. जसं राहिल्यामुळे तिचा स्वाभिमान वाढेल किंवा तिचा आत्मविश्वास आयुष्याचा जगण्याचा वाढेल, त्या पद्धतीने तिनं वागलं पाहिजे. कारण की जर का अशा ह्या गोष्टी स्त्रियांच्यावरती लादून त्यांच्यामध्ये विनाकारण एखादा न्यूनगंड निर्माण करणं की तू स्त्री आहेस म्हणून तू हे केलं पाहिजेस ते केलं, ही चुकीची गोष्ट आहे. कारण की स्त्रियासुद्धा पुरुषांच्यापेक्षाही खूप सारी चांगली महत्त्वाच्या पदावरती आहेत, हुशार आहेत, कामं करतात. आणि जर का अशा वेळेला स्त्रियांच्या दुश्मन झाल्या आणि त्यांना असं बोलायला लागले तर हे मान्य आहे का तुम्हाला तरी? मला तर हे अजिबात मान्य नाही. जसं त्यांना आवडेल तसं त्यांनी राहावं, जसं त्यांना वागावंसं वाटेल त्या पद्धतीने त्यांनी वागावं. मग तुम्ही म्हणाल स्त्रिया असं वागतात, तसं वागतात. प्रत्येक गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हे त्यांना माहीत असतं. एवढी मॅच्युरिटी त्यांच्याकडे असते. त्या आता पहिल्यासारख्या लहान नाही आहेत, बालवयात नाही आहेत, मोठ्या आहेत. त्यांना त्याच्या परिणामांची जाणीव असते.
आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काहीतरी बंधनं घालून किंवा खुसपटं काढून एखाद्या स्त्रीला टॉर्चर करणे किंवा मुलींना, तरुण मुलींना टॉर्चर करणे हे काही बरोबर नाही, चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पण मला असं वाटतं की स्त्रियांनी स्त्रियांचं शत्रू होण्यापेक्षा स्त्रियांनी स्त्रियांचा पाठिंबा होणं हे फार आवश्यक आहे. आणि जर का तुम्ही स्त्रियांना पाठिंबा दिला नाही, मोठ्या स्त्रियांनी, मोठ्या वयाच्या स्त्रियांनी, तर तरुण मुलींना आजकाल वयस्कर स्त्रियांची गरज नाही. हे मात्र नक्की लक्षात ठेवा.